हां, थोडं एकदा लक्ष द्या. आपण एसी सर्किट हा टॉपिक ऑलरेडी चालू केलेला होता. तर त्या एसी सर्किट मधलं आधी बघितलं होतं आपण एसी जनरेटर, त्यानंतर बघितलं होतं ॲव्हरेज व्हॅल्यू, त्यानंतर बघितलं होतं आरएमएस व्हॅल्यू. तर आज बघणार आहे या एसी सर्किटचे टाइप्स मध्ये बघा, पहिला टाइप आहे एसी सर्किट विथ रेजिस्टर. जर रेजिस्टरच्या अक्रॉस जर आपण एसी सर्किट दिलं किंवा E इज इक्वल टू E0 साइन ओमेगा टी व्होल्टेज दिलं, पोटेन्शियल दिलं, तर त्याचं करंट किती असायला पाहिजे, करंट काय असायला पाहिजे, ईएमएफ आणि करंट मध्ये काही चेंजेस आहेत का, त्यांच्यामध्ये फेज डिफरन्स आहे का, त्याचा वेव्हफॉर्म काय आणि त्याचा फेजर डायग्राम काय. फेजर डायग्राम म्हणजे जी वेव्हफॉर्म आहे ती वेव्हफॉर्म व्हेक्टरच्या फॉर्म मध्ये आपण दाखवतो एक्स आणि वाय ऍक्सिसच्या अलॉंग, त्यालाच आपण काय म्हणायचं आहे, फेजर डायग्राम असं म्हणायचं आहे. लक्षात येते तुम्हाला? ओके, ठीक आहे. इकडे लक्ष द्या. त्याच्यामध्ये काय सांगितले बघा, R इज द रेजिस्टन्स ऑफ रेजिस्टर. कन्सिडर R is the resistance of resistor across that instantaneous value E equal to E0 sin omega t is applied. याला काय केलं आपण, त्याच्या अक्रॉस ला अप्लाय केलं. नाउ instantaneous value that is E is equal to E0 sin omega t, equation number 1. So we know what know, आपल्याला करंट इज इक्वल टू काय असतं, व्होल्टेज इक्वल टू करंट इनटू रेजिस्टन्स. तर करंट इज इक्वल टू व्होल्टेज अपॉन रेजिस्टन्स. पण इथं व्होल्टेज म्हणून काय असतं आपल्याकडं, ई आहे. व्होल्टेज म्हणून काय आहे आपल्याकडं, ई आहे. सो देयरफॉर I इक्वल टू E0 sin ओमेगा टी अपॉन R, sin ओमेगा टी अपॉन R. सो E0 मी इथं I0 इक्वल टू E0 अपॉन R, E0 अपॉन R. This is called as a peak value of, काय म्हणतात याला, peak value of current. काय म्हणायचं याला, peak value of current असं म्हटलं. So this is the peak value of current. This put in here equation. So I equal to I0 sin omega t. आपल्याला हे इक्वेशन मिळालं बघा. काय इक्वेशन मिळालं बघा, याला व्हॅल्यू टाकली तर I इक्वल टू I0 sin ओमेगा टी. म्हणजे आपल्याला दोन इक्वेशन्स मिळाले. दोन इक्वेशन्स म्हणजे कुठले कुठले, एक E इक्वल टू E0 sin ओमेगा टी, दुसरा आहे I इक्वल टू I0 sin ओमेगा टी. या दोन इक्वेशन वरून आपल्याला या दोन इक्वेशनचं ग्राफ काढायचा आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारचा फेज डिफरन्स नाहीये. ज्यावेळेस रेजिस्टन्सच्या अक्रॉसला आपण एसी सर्किट देतो, एसी जनरेटर देतो, दॅट इज मीन बाय पॉवर सप्लाय देतो आपल्याला E इक्वल टू E0 sin ओमेगा टी, तर त्यावेळेस आपल्याला I इक्वल टू I0 sin ओमेगा टी यामध्ये कुठल्याही प्रकारचं फेज डिफरन्स नाही. नो फेज डिफरन्स. ओके, कुठल्याही प्रकारचे इथं फेज डिफरन्स नाही. बोथ आर इन द सेम फेज. हे कुठं आहे, सेम फेज मध्ये आहे. आता इथं याच्यावरून वेव्हफॉर्म काढूयात आपण. वेव्हफॉर्म वरून थोडं एक्सप्लेनेशन कसं करता येईल बघा. हे एक सायनोसाइडल वेव्हफॉर्म आहे. याची जी व्हॅल्यू आहे E इक्वल टू E0 sin ओमेगा टी, ही व्हॅल्यू आहे एक वेव्हफॉर्म. सो दुसरा आपण करंटची व्हॅल्यू जर काढायची झाली, करंटचं व्हॅल्यू दाखवायची झालं वेव्हफॉर्मचं, तर हे या पद्धतीने मला हे करंटची व्हॅल्यू या ठिकाणी दाखवता येईल. म्हणजे इथं झालं हे काय झालं I0, इथलं झालं हे मायनस I0, हे झालं प्लस I0. ही झाली पीक व्हॅल्यू म्हणजे मॅक्झिमम व्हॅल्यू, दॅट इज मीन बाय मॅक्झिमम एम्प्लिट्यूड. हे तुम्हाला ऑलरेडी काल आपण बघितलं होतं. हे याचं इक्वेशन आहे बघा आपल्याला I इक्वल टू I0 sin ओमेगा टी. आता यालाच आपण याच फॉर्मॅट मध्ये फेजर डायग्रामच्या फॉर्मॅट मध्ये जर दाखवायचं असेल तर ते कशा पद्धतीने दाखवायचं बघा. ही व्हॅल्यू झाली आपल्याला E इक्वल टू E0 sin ओमेगा टी. E इक्वल टू E0 sin ओमेगा टी. दिस इज मॅक्झिमम व्हॅल्यू E0. सो देन मला याच डायग्राम मध्ये इथंच दाखवतोय मी हे I0, I ची व्हॅल्यू. सो इथं जर दाखवलं तर मला इथं काय मिळतं बघा, हे I0 आणि हे जे इक्वेशन आहे हे I इक्वल टू I0 sin ओमेगा टी. हे जे झालं आपल्याला, हे झालं फेजर डायग्राम
हेच सायनोसाइडल वेव्ह आपण वेक्टरच्या फॉर्मॅट मध्ये दाखवल्यासारखं हेच सायनोसाइडल वेव्ह आपण कुठल्या फॉर्मॅट मध्ये वेक्टरच्या फॉर्मॅट मध्ये दाखवलंय आपण क्वाड्रंटच्या याच्यामध्ये एक्स आणि वाय ऍक्सिसच्या अलोंगला यालाच आपण काय म्हणतो फेजर डायग्राम असं म्हणतोय. मग या फेजर डायग्राम वरून आपल्याला कन्क्लुजन किंवा सायनोसाइडल वेव्ह वरून कन्क्लुजन काय सांगता येईल. मी पहिलं कन्क्लुजन सांगतो याच्यावरचं हे दोन्ही वेव्हज हे सायनोसाइडल वेव्ह आहेत. दोन्ही वेव्ह कसे आहेत सायनोसाइडल वेव्हज आहेत. दोन्ही पिरियॉडिकल वेव्ह आहेत. दोन्ही कसे आहेत पिरियॉडिकल वेव्ह आहेत. दुसरं सांगतोय बोथ आर इन द सेम फेज करंट अँड ईएमएफ बोथ आर इन द सेम फेज. करंट आणि ईएमएफ हे दोघही एकाच फेज मध्ये आहेत. देयर इज नो एनी फेज डिफरन्स. देयर इज नो एनी फेज डिफरन्स. यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा फेज डिफरन्स नाहीये. लक्षात येतंय का बघा तुम्हाला या ठिकाणी. म्हणून मी या ठिकाणी असंही लिहितो इथलं जे फेज आहे इथला जो अँगल आहे तो किती आहे ओमेगा टी. इथं लिहितो मी ओमेगा टी. ओके सो हे या ठिकाणी एवढं तुम्हाला लक्षात आलंय का. बघा हे सगळे दोन्ही एकाच फेज मध्ये आहेत. एकतर यांच्यामध्ये कुठलाही फेज डिफरन्स नाहीये. हे दोन्ही कसे आहेत सायनोसाइडल वेव्ह आहेत. आणि आफ्टर वन सायकल एक सायकल कंप्लीट झालं की ही प्रोसेस काय होती पुन्हा होती. दॅट इज वाय हे दिस इज द रिपीटेडली आफ्टर वन सायकल दिस प्रोसेस अगेन अँड अगेन रिपीटेडली. सो दिस इज कॉल्ड एज एन सिम्पली एसी सर्किट विथ रेजिस्टर. कळलंय एकदम सोपं आहे आणि किती मार्काला असतंय 3 मार्काला बोर्ड एक्झामला असतंय. लिहा.